राम राम मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा आमच्या घरचा कसा सकाळ सकाळचा हा पसारा आहे आणि इकडे चालू आहे आईंचं ताक करायचं. बघा ही ताक करण्याची पद्धत तुम्ही पाहिलीच असेल, खूप जुनी पद्धत आहे बघा ही. आणि अशा प्रकारे ह्या रवीनं ताक हलवलं जातं. एकदम मोठी रवी आहे, कारण आमच्यात खूप म्हशी आहेत, गायी आहेत, पण आता कमी केलेले आहेत, पण आधी खूप होत्या. त्याच्यामुळं ना असं हंडा ताक एक दिवस आड करून हलवावं लागायचं. मग छोट्या रवीनं मिक्सरमध्ये हे एवढं जमत नाही, त्याच्यामुळे ना अशा मोठे हंडे घेऊन त्याच्यात ताक अशा प्रकारे आई हलवतात. आणि इकडं बघा आता दूध आजचं निघालेलं दूध, कारण आता एकच म्हैस दुधाची आहे आणि थोडं असं विरजण टाकून इकडं दही म्हणजे दही करण्याला चालू आहे. तर बघा लोणी किती मस्त अशा प्रकारे लोणी निघालेलं आहे. पूर्ण रवीला असं लोणी बसतं. आणि कसं एकदम थंड पाणी वापरलं ना ताक जितकं जास्त थंड पाणी आपण ताक करताना वापरतो तितकं जास्त लवकर लोणी आपल्याला येतं. तर इकडं बघा लोणी ताक काढायचं झालं, इकडं दूध तापलं, एवढं हंड्यामध्ये हे ताक ठेवलं इकडं. आणि त्याचबरोबर लोण्याचा गोळा बघा, मस्त असा लोण्याचा गोळा पण झाला. आणि याच्यापासूनच आपलं छान असं गावरान घरगुती तूप पण तयार होतं. आपल्याला चपातीसोबत म्हणा, पोळ्यासोबत म्हणा, किंवा तुपाचे बरेच काय पदार्थ बनवायला घरचं चांगलं असं तूप. आणि आता त्याचबरोबर इकडं माझ्या बघा चालू आहे चपात्या पण बनवायला. भाजी मी करून घेतली आणि इकडं चपात्या चालू आहेत माझ्या बनवायला. चुलीवरचा सगळा स्वयंपाक चालू आहे, कारण घरामध्ये कसं होतं, गरमी जास्त असल्यामुळं घरामध्ये पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत काही दमच निघत नाही. त्याच्यामुळं हवेला असं बाहेर चपात्या चुलीवर करायला छान वाटतं. आणि ज्यावेळेस चुलीला जळण असतं ना, तर त्यावेळेसच चुलीवर स्वयंपाक पण करायला बरं जातं. कारण मोठमोठे जळण म्हणा, काटक्या असेल तर चुलीवर किती पण स्वयंपाक असो काहीही वाटत नाही. आणि मग इकडं काय चपात्यावर चपात्या चालू आहेत. आणि जाळ पण इतका भरपूर जाळ जास्त प्रमाणात लागला होता बघा. आणि चुलीवरच्या चपात्या पण मस्त अशा खमंग होतात. आणि ज्यावेळेस स्वयंपाक बनवायला चालू असतो त्यावेळेस चपात्या म्हणा, भाकरी म्हणा, एकदम त्याचा घमघमाट सुटतो चपात्याचा, भाकरीचा. तर अशा प्रकारे इकडं माझं चुलीवरचा स्वयंपाक चालू आहे. तर कोणाकोणाला चुलीवरचं जेवण आवडतं बरं, नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा एकदम छान अशा अशा भाकरी फुगल्या आहेत, म्हणजे चपात्या फुगलेल्या आहेत. आणि छान प्रकारे चपाती आपली इकडं तयार आहे. आणि आता बघा काय होतं की सकाळी ना कडक लवकरच 8-9 वाजले नाही तोपर्यंत कडक असं ऊन पडतं. आणि बघा दुपारून लगेच आभाळ इकडे यायला लागतं. आणि इकडं बघा आभाळ खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात इकडं आभाळ आलेलं आहे. आणि आता आभाळ आल्यामुळं आमची सगळ्यांची इतकी गडबड उडाली ना, इतकी धावपळ झाली, कारण शेतामध्येच गव्हाची पोती, ज्वारीची पोती सगळं काही होतं. आणि त्याचबरोबर इकडं कडबा पण रचायला चालू होता. कडबा हा भरपूर आणून ठेवलेला होता बघा शेतामधला ज्वारीचा. तर इतका कडबा झालेला होता ना, पूर्ण ही मोठी गंज रचायची झाली. आता आमच्या इकडे याला गंज म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की सांगा. तर पूर्ण गंज रचली, आभाळ यायला आणि ही सगळी धावपळ व्हायला एक झालं. तर इकडं दोघांनी गंज रचून घेतली, त्यांनी मी हाताखाली थोडासा कडबा पण त्यांना पेंड्यात देऊ लागले. तर नंतर मी इकडं ज्वारीकडे आले, कारण ज्वारी ही पण म्हणजे गहू ज्वारी सगळं काही शेतात वावरावरच ठेवलेलं होतं. तर आता हे घरी न्यायचं होतं. मग घर जवळ असल्यामुळं काय केलं, तेवढ्यात आले आमचे म्हणजे दाजी पण तेवढ्यात आले. बरं झालं त्यांनी आले म्हणून, कारण ते आल्यामुळं ना पटापट गाडीवर गव्हाची पोते घरी नेऊन पोंच केली. तर बघा इकडं उसाला आपलं पाणी चालू आहे. आणि उसाला इतकं ऊन कडाक्याचं असल्यामुळं ना लगेच ऊस हा सुकायला लागला त्याच्यामुळं ना. आणि पूर्ण एक काकरी याकडची त्याकडला भिजायला पूर्ण अर्धा तास लागत आहे ह्या कडाक्याच्या उन्हामुळे. तर बघा इकडं गव्हाची पोती 2-3 गव्हाची पोती दाजीने गाडीवर एकट्यानेच नेली. आम्ही इकडं कडब्याच्या इकडं होतो तोपर्यंत. आणि मग नंतर चला मला इथलं आता टोपले ती सगळं काढून घेऊन इथलं आवरून घेते. थोडीच पोती राहिली, कारण त्यांनी 3-4 पोती गाडीवर घेऊन गेले होते. एकट्याने कशी नेली काय माहिती. पण बघा आता टोपली ती उचलून घेतली. बघा किती काळं भोर आभाळ आलं ना. शेतकऱ्याचं ना खरंच शेतकरी म्हणजे
सोपी गोष्ट नाही. खूप कष्ट करावं लागतं, उन्हातान्हाचं कष्ट करावं लागतं आणि नंतर भरडल्यानंतर पण तेवढंच कष्ट करावं लागतं. पूर्ण शेतकऱ्याचं धान्य पूर्ण हातात पडेपर्यंत, घरी नेईपर्यंत शेतकरी हा सुखी म्हणजे शेतकऱ्याच्या जीवाला हे आराम मिळत नाही म्हणजे नाहीच बघा. कारण पेरलं तसं ते भरडून घरी नेईपर्यंत ही धावपळ नेहमी चालूच असते. तर इकडं बघा, तोपर्यंत आता इकडं मी इतके पोते उचलणं काय आपल्याला शक्य होत नाही. तर इकडं दाजीने पोते उचललं. चला म्हणलं गाडीला तर धरावं, कारण गाडी ओझ्यानं हलू शकल. पण आता अशा प्रकारे हे पोते बांधून त्यांनी एक पोते नेलेले आहेत. तोपर्यंत माझं इकडं होतं आवरायला चालू, कारण आभाळ येईल होतं. पुन्हा इकडल्या बाजूला विजा पण कडकायलेल्या होत्या. आणि कसं होतं, आभाळ आलं, विजा कडकायल्या की इतकं घाबरून सोडतं नाही आभाळ. पण पावसाचा एक थेंब बी पडतो का नाही काय माहिती आता. मग पण गडबड मात्र सगळी होती बरं का, असं आभाळ आलं की. त्याच्यामुळंच होईल तितकं पटापटा आभाळ यायच्या आधी किंवा पावसा पाण्याच्या आधी घरी सगळं पोच केलेलं बरं. पण ही कसं आता अवकाळी पाऊस आहे. आता हा उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस येईल असं वाटत पण नाही. पण अचानक वातावरण बदल होतं, अचानक पाऊस येतो, उन्हाचं पावसात रूपांतर होतं, पावसात उन्हात रूपांतर होतं. काय होईल काय सांगता येत नाही. नेमका हा पावसाळा आहे का नेमका उन्हाळा आहे हेच समजत नाही. तर बघा, अशा प्रकारे गाडीवर इकडं पोते न्यायला सुरू आहे. बांध आहे त्याच्यामुळं जरा थोडीशी अडचण पडते, तरी पण कसं बसं करून ह्याने